रामकृष्ण हरी. आता मी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक अभंग सूरबद्ध करत आहे, गात आहे. मी माझ्या मनानं थोडीशी त्याला एक चाल लावलेली आहे. तुकडोजी महाराज सांगतात की बाबा रे, या मायेच्या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. आपण नेहमी अभंग ऐकतो, नाही रे नाही कुणाची कुणी. मी गाणार आहे तो अभंग थोडा वेगळा आहे, परंतु खरंच कोणी कोणाचं नाही हे संतांचे शब्द आहेत, संतांचा उपदेश आहे. पण लोक ऐकायला मानायला तयार नाहीत. जे ते आपल्या आपल्या कमाईमध्ये कमवण्यामध्ये म्हणा सगळे गुंतलेले आहेत. हा माझा, तो माझा, पत्नी माझी, मुलगा माझा, असं माझं माझं म्हणून हे सगळे वाया जात आहेत. म्हणून संतांचा खास करून उपदेश आहे. खरं जर पाहिलं तर पत्नी पतीची नाही, पती पत्नीचा नाही, मुलगा बापाचा नाही, बाप मुलाचा नाही, बहीण भावाची नाही, भाऊ बहिणीचा नाही, असं संत वारंवार उपदेश करतात. आता एकोणीस कोणाचं नाही म्हणून सोडून जायचं त्यांना अशातला प्रकार नाही. फक्त आपला एकच भगवान परमात्मा आहे आणि त्याचं चिंतन त्यांच्यामध्ये राहून भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, मनन करायचं. आणि म्हणून याच्यावर थोडा विचार करा. काय असतंय, दुःख होतंय सर्वांना, रडतात सर्व. बहीण रडती, पण कशासाठी रडती? आता मला दिवाळीच्या सणाला कोण नेईल, कोण मला दिवाळीच्या सणाला नेईल, आता मला भाऊ म्हणजे दिवाळीच्या सणाला कोण नेईल याच्यासाठी रडती. हा गेला याचं काय नाही, याला सोडून घ्या, ती ताकदच कोणामध्ये नाही भगवान परमात्म्याशिवाय. पत्नी रडते, आता मुलाईचं कसं होईल, गळा फास लावून गेला माझा धनी, मालक गेले, आता कसे या चिल्यापिल्याची मी पोट भरू, एकटी काय करणार म्हणून रडते. हा मेला याचं काय नाही. आजा आजी हे सुद्धा रडतात. आणि मसनवाट्यामध्ये फुकून देत असताना सर्वच जण असे मजा बघतात, सोयरे धायरे. हात बाहेर आलाय, थोडा हात घाला, जास्त आवळा याचा उठून पळून आमच्याकडं, घासले टाका, टायर टाका, चांगला जळाल्या गेला पाहिजे, म्हणजे असे सगळी मजा बघतात. हे मी मनानं म्हणत नाही, थोडक्यात विश्लेषण केलं. आता डायरेक्ट तुकडोजी महाराजाचा अभंग तुमच्या समोर सादर करतो. साथ करणारे संगीत विशारद माझ्याच गावचे अशोकबा थोरवे आणि तबलावादक दत्तात्रय बुवा कायदे, आणि त्यानंतर हार्मोनियम वादक सोमनेश लंबे हे सुद्धा आहेत, आणि भरतबुवा शिंदे हे सुद्धा आहेत, आणि माझ्या समोर सुद्धा बसलेली काही मंडळी आहे. आणि मी आता डायरेक्ट तुकडोजी महाराजाचा अभंग गातो या ठिकाणी. बाबा जरा विचार करा आपुल्या मनी, आणि बरोबर येणार नाही तुझ्या कोणी. बाबा बाबा हो, हो, बाबा बाबा रे, बाबा रे, बाबा बाबा जरा विचार करा आपुल्या मनी. बाबा जरा विचार करा आपुल्या मनी, बरोबर तुझ्या येणार नाही कोणी, बरोबर तुझ्या येणार नाही कोणी, बरोबर तुझ्या येणार नाही कोणी, बरोबर तुझ्या बरोबर तुझ्या
बरोबर तुझ्या येणार नाही कोणी, 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 बरोबर तुझ्या येणार नाही कोणी. ओ आई बाप बंधू आजी आजा दुरुनीच बघतील रे सारी मजा, दुरुनीच बघतील सारी मजा. आई बाप बंधू आजी आजा दुरुनीच बघतील रे सारी मजा, दुरुनीच बघती सारी मजा. हो येतील येम नेतील गळा फासला बोनी, बरोबर तुझ्या येणार नाही कोणी, 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 बरोबर तुझ्या येणार नाही कोणी. बहीण मरे माझा दादा गेला, कोण नेल मला सनदी वाळीला, बहीण म्हणे माझा दादा गेला, कोण नेल मला सनदी वाळीला, अतिशोक करे बहुरडे स्फुंदोनी, बरोबर तुझ्या येणार नाही कोणी, 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 बरोबर तुझ्या येणार नाही कोणी. बाई म्हणे आता काय करू, कसे चिल्या पिल्याचे पोट भरू, कसे पिल्याचे पोट बायको म्हणे बाईल म्हणे आता काय करू, काय करू हे धनी, हे धनी, धनी हो धनी, धनी हे काय करू, काय करू, काय करू, काय करू धनी हो, काय करू, काय करू धनी हो, काय करू, काय करू, काय करू, काय
आता काय करू कसे चिल्या पिल्याचे पोट भरू कसे जिल्या पियाचे पोट भरू गळा फास लावून गेला माझा धनी बरोबर तुझ्या येणार नाही कोणी 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 तुकड्या म्हणे जरा ध्यानी आता संतांच्या चरणावरती ठेवा हो माथा संतांच्या चरणावरती ठेवा हो माथा हे भक्ती भावाने धरा त्यांचे पाय मनी बरोबर तुझ्या येणार नाही कोणी बरोबर तुझ्या येणार नाही कोणी बरोबर तुझ्या